मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची बातमी। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण जय महाराष्ट्रावर पाहता आहात। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिलेली आहे। अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। या सगळ्या बातमीच्या संदर्भामध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील बोलतायत, आपण थेट जाऊयात। दोजी समजा प्रशासनातला अनुभव तुमचा कमी आहे, माझाही कमी होता, तर काही चांगले सल्लागार घ्यायचे असतात की जे योग्य मार्गदर्शन करतील। तुमचे सगळे सल्लागार तुम्हाला चुकीचा सल्ला देत आहेत आणि त्याच्यातून तुमची प्रतिमा एक गोंधळलेला नेता अशी समोर येते आहे। आता तुम्ही जी यादी वाचली, मी त्याच्यामध्ये आणखीन वाढ करेन किंवा तुम्ही एका बाजूने सर्वसामान्य माणसाला पॅकेज द्यायला पैसे नाही म्हणता आणि आमदाराचे 2 कोटीचे 4 कोटी करता। 350 आमदारांचे 2 कोटी वाढवले की डायरेक्ट 700 कोटी होतात। केंद्राने खासदार निधी बंद केला। मी आमदार असूनही असं म्हणेन की जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही आमदार निधी बंद केले 1400 कोटी मिळतात ना। 1400 कोटी रुपयामध्ये मी गणित केलंय त्याप्रमाणे 6 वेगवेगळ्या प्रकारच्या हातावर पोट असणाऱ्या घटकांना पॅकेज देतात। रिक्षावाला देता येतं, घरी काम करणाऱ्या ताईला देता येतं, फेरीवाल्याला देतात। शेवटी महाराष्ट्रामध्ये फेरीवाले आहेत किती असतील तर पुण्यामध्ये मला असं कळलं 37,000 आहे, मुंबईमध्ये 50,000 आहेत। सगळ्यांना 10,000 रुपये दिले, त्याच्यातून काय 100-200 कोटी गेले आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण गोंधळलेले आहात आणि त्यामुळे महाराष्ट्र अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत न्यायला तुम्ही कारणीभूत होतात। कारण तुम्ही मुख्यमंत्री, तुमचं ऐकावंच लागतं। तुम्ही म्हणालात की इकडे सूर्य, तर तो सूर्य म्हणावंच लागतो। तुमच्या गोंधळलेल्या स्थितीमुळे महाराष्ट्राची वाट लागते। गृहमंत्री अनिल देशमुख जी का फाइनली इस्तीफा हुआ, लेकिन ये इस्तीफा हाईकोर्ट ने सीबीआई की इंक्वायरी डिक्लेयर करने के बाद भी नहीं होता यदि पवार साहब नहीं निर्णय करते। पवार साहब ने ये निर्णय किया, हम समाधान व्यक्त करते हैं कि हम उनसे अपेक्षा ही करते हैं कि गत 54 साल के पॉलिटिक्स में उन्होंने कभी अन्याय सहन नहीं किया। पॉलिटिक्स तो हर व्यक्ति करता है, लेकिन पहली बार ऐसा हुआ कि धनंजय मुंडे के मामले में और अनिल देशमुख के मामले में 6-6 घंटे बैठकें चली। बैठक का निष्कर्ष ऐसा निकला कि इस्तीफा नहीं देना। लेकिन अभी शायद कानून की भी मर्यादा होगी और इस बार शायद पवार साहब जी को लगा होगा कि नहीं, लोगों की ये मांग है तो ये करना पड़ेगा और कानून की भी मांग है, तो हम समाधान व्यक्त करते हैं। अब सीबीआई इसमें से सारे विषय बाहर निकलेगी कि भाई अनिल देशमुख जी ने वाजे जी को 100 करोड़ का टारगेट दिया था, तो किन से कितनी अमाउंट आती थी, किनको किनको मिलती थी। ब्लैक बिजनेस जो भी होता है उसमें बहुत प्रामाणिकता रहती है, उसका चिट्ठा लिखा होता है, तो सारे चिट्ठे बाहर निकलेंगे और एनआईए के पास वाजे जी ने क्या बोला वो तो बाहर निकलना ही है। तब इस महाराष्ट्र में सर्वसामान्य व्यक्ति के मन में राज्यकर्ताओं के बारे में क्या क्या भाव रहेगा ये हम लोग विजुअलाइज नहीं कर सकते। सर, तुम्ही जसं म्हणालात की त्या ठिकाणी होम डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट हे सरकार म्हणून बघितलं जातं आणि स्वाभाविकता उद्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागेल। पक्षाचे प्रमुख म्हणून, महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे आणि स्वाभाविकता याचे धागेदोरे अंतिमता तिथपर्यंत या चौकशीत नक्कीच जातील। राज्य सरकार किंवा राज्य सरकार अस्थिर करण्याचा तुमचा प्रयत्न असा आरोप होतो। आधी जजमेंटही आहेत की एका कॅबिनेट मंत्रीवरती जर 100 कोटीहून जास्तचा आरोप लागला तर त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता आता आधी झालेल्या असते। नाही, आपण बघाल की आम्ही जेव्हा जेव्हा आरोप करतो त्यावेळेला सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अशीच टीका होते, पण आम्ही जे जे आरोप त्या ठिकाणी केले ते लगेच त्या ठिकाणी प्रूव्ह झालेले आहेत। आपण बघाल, आम्ही संजय राठोड प्रकरणात आरोप केला, त्यावेळेला ते ओसामा बिन लादेन आहेत का असं मुख्यमंत्री म्हणाले, नंतर लादेन नाही तर लादेनला लाजवेल अशा प्रकारची कृत्य बाहेर आली। त्यानंतर ज्या वेळेला आम्ही
100 कोटीच्या वाजेच्या खंडणीच्या संदर्भात बोललो, त्याही वेळेला आम्ही राजकीय अभिनिवेशातनं बोलतोय सांगितलं. रश्मी शुक्लाकडून त्या ठिकाणी क्लीन चिट मिळवण्यासाठी रश्मी शुक्लाच्या पत्रावर सीएसचा अहवाल आणला. आणि आम्ही जे बोलतोय ते राजकीय बोलतोय, पण ज्या वेळेला कोर्टात जातं, कोर्ट हे आपलं सर्वोच्च त्या ठिकाणी आहे आणि कोर्ट त्या ठिकाणी कोणाला एक्सक्यूज करत नाही. आणि त्याच्यामुळे आज कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी हे आरोप त्या ठिकाणी झालेले आहेत. पाहताय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिली आहे. अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली आतापर्यंतची महत्त्वाची घडामोड आपण पाहताय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. या संदर्भात आपण भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील पत्रकार परिषद आता पाहिलेली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहताय. अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिलेली आहे. देशमुख यांनी आपला राजीनामा अखेर मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहताय. मोठी बातमी आपण पाहताय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील लाईव्ह जोडले गेलेले आहेत. विशाल, का अधिक माहिती द्याल या संदर्भात? महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. नक्कीच, खरं तर आता गृहमंत्र्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसं पत्रक सुद्धा आता त्यांनी स्वतःच्या ट्विटरवरती जे आहे ते जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आज मुंबई उच्च न्यायालयानं हा कुठेतरी महाविकास आघाडीला मोठा झटका जो आहे तो दिलेला होता. एक चपराक अशा प्रकारे दिली होती आणि त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता राजीनामा जो आहे तो दिलेला आहे. कारण का उच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलेलं आहे की 15 दिवसात हे चौकशीचा अहवाल द्यायचा आहे. त्यामुळे या 15 दिवसामध्ये ही चौकशी होईल आणि त्यामुळेच अनिल देशमुख यांनी या पदावर न राहण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. खरं तर याच्या आधी खलबत जी आहेत ती सिल्वर ओक इथे झाली. राष्ट्रवादीचे सर्व सेवा जे आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत ही खलबत झाली आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी हा निर्णय घेतल्याचं आपल्याला समजतं आहे. खरं तर राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते जे आहेत ते नवाब मलिक यांनी सांगितलं की याला संमती जी आहे ती अनिल देशमुखांनीच दिली की माझा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांनी म्हटल्यामुळे हा राजीनामा घेण्यात आलेला असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीत जर आता पाहायला गेलं तर अनिल देशमुख जे आहे ते कुठच्याही क्षणी वर्षावरती पोहोचतील आणि मुख्यमंत्र्यांकडे स्वतःचा राजीनामा जो आहे तो सुपूर्द करतील. कुठेतरी अनिल देशमुख यांच्यावरती मोठा दबाव जो आहे तो वाढत होता. वाढता दबाव जो आहे तो त्यांच्यावरती होता. खरं तर विरोधी पक्षनेता भाजप जो आहे तो अत्यंत आक्रमक झाला होता. नैतिकतेच्या दृष्टीनं अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा ही मागणी जी आहे ती भाजपकडे सातत्यानं लावून धरली जात होती आणि आज अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा जो आहे तो दिलेला आहे. थोड्याच वेळात ते मुख्यमंत्र्यांना भेटतील आणि मुख्यमंत्र्यांना भेटून हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील. धन्यवाद विशाल, अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे. तुर्तास धन्यवाद. आताची मोठी बातमी आपण पाहताय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे. दरम्यान या सगळ्या विषयावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. आता गृहमंत्रीचा चार्ज हे निश्चित रूपाने जेव्हा एखादा मंत्री राजीनामा देतो हा मुख्यमंत्रीच्या कडे याची जबाबदारी असते. नंतर मुख्यमंत्री हे कुणाकडे जबाबदारी देतील निश्चित रूपाने 3 पक्षाच्या सरकार असताना चर्चा करून जे काही निर्णय होईल त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेऊन लोकांना माहिती देतील. आता गृहमंत्रीचा चार्ज हे निश्चित रूपाने जेव्हा एखादा मंत्री राजीनामा देतो हा मुख्यमंत्रीच्या कडे याची जबाबदारी असते. नंतर मुख्यमंत्री हे कुणाकडे जबाबदारी देतील निश्चित रूपाने 3 पक्षाच्या सरकार असताना चर्चा करून जे काही निर्णय होईल त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेऊन लोकांना माहिती देतील. आता महत्त्वाची बातमी आपण पाहताय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. राज्य सरकारवर वाढता दबाव लक्षात घेता गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहताय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिलेली आहे। कोणत्याही क्षणी गृहमंत्री अनिल देशमुख हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचू शकतात आणि मुख्यमंत्र्यांकडे हा राजीनामा सुपूर्द करू शकतात। अत्यंत महत्त्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणातली आपण पाहता आहात। अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राज्य सरकारवरचा दबाव अखेर वाढलेला होता आणि या संदर्भातच महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। राज्य सरकारच्या अडचणीमध्ये वाढ झालेली होती, याचीच नैतिक जबाबदारी स्वीकारून कदाचित गृहमंत्र्यांनी हा राजीनामा दिलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहताय। न्यायालयानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे देखील आदेश दिलेले होते। परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाचे देखील सीबीआय चौकशी व्हावी असे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर ही महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची घडामोड आपण पाहताय। गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देशमुख यांच्यामध्ये सकाळी बैठक देखील पार पडलेली होती। या बैठकीमध्येच हा महत्त्वाचा निर्णय झाल्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकार हे वादात सापडलेलं होतं। या संदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। गृहमंत्री देशमुख यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर सीबीआय चौकशीची आदेश देखील न्यायालयानं दिलेले होते आणि त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। गृहमंत्रीचा चार्ज हे निश्चित रूपाने जेव्हा एखादा मंत्री राजीनामा देतो हा मुख्यमंत्रीच्या कडे याची जबाबदारी असते। नंतर मुख्यमंत्री हे कुणाकडे जबाबदारी देतील, निश्चित रूपाने 3 पक्षाच्या सरकार असताना चर्चा करून जे काही निर्णय होईल त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेऊन लोकांना माहिती देतील। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। राज्याच्या राजकारणातली आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड, देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केलेली होती। राज्य सरकारवरला दबाव हा वाढत गेलेला होता आणि या संदर्भातीलच महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी केली होती। त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देशमुख यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्येच हा निर्णय झाल्याची शक्यता आहे। राज्याच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची घडामोड आपण पाहताय। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार अडचणीत आलेलं होतं, विरोधकांच्या वतीनं देखील दबाव वाढलेला होता आणि त्यानंतर अखेर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लागलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहताय। गृहमंत्री थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी देखील अनिल देशमुख हे थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी देखील दाखल होण्याची शक्यता आहे। आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। महाविकास आघाडी सरकारमधले अनिल देशमुख हे राजीनामा देणारे दुसरे मंत्री आहेत। याआधी वादग्रस्त प्रकरणावरून संजय राठोड यांनी देखील राजीनामा दिलेला होता। गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। परमबीर सिंग यांनी 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिलेले आहेत। गृहमंत्र्यांनी असे जे आरोप केले होते त्या आरोपांनंतर राज्य सरकारच्या अडचणीमध्ये वाढ झालेली होती। त्यानंतर राज्यामध्ये राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या। अनेक प्रकरणं या संदर्भातले समोर आलेले होते। अखेर न्यायालयानं या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर।
फोनवरनं जोडले गेले आहेत. प्रवीणजी, काय सांगाल? अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. तुमची प्रतिक्रिया काय? जो खुद से गरीब हाउस से नहीं आती है. खरं म्हणजे नैतिकतेच्या आधारावर पहिलाच राजीनामा या ठिकाणी आरोप झाल्यावर देण्याची आवश्यकता होती, हो. जेणेकरून या ठिकाणी फेस सेव्हिंग या सरकारची झाली असती. परंतु या ठिकाणी आज कोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुखांचा राजीनामा या ठिकाणी दिला गेलाय, घेतला गेलाय आणि उशिरा का होईना या ठिकाणी हा राजीनामा दिल्याबद्दल त्या ठिकाणी या राजीनाम्याचं आम्ही स्वागत करतो. कारण महाराष्ट्रातील जनता जे काही पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात, बदल्यांच्या संदर्भात, 100 कोटीच्या खंडणीच्या टार्गेटच्या संदर्भात या ठिकाणी माहिती हवी होती जनतेला नेमकं यातलं सत्य काय आहे. परंतु हे सरकार गृहमंत्र्यांना वाचवण्याचाच प्रयत्न करत होती. कधी रश्मी शुक्लाच्या पत्रावर चीफ सेक्रेटरीचा अहवाल बघून समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चांदीवाल न्यायाधीशांच्या मार्फत, निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी दाखवून प्रकरण सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी सत्य हे सत्य असतं. उशिरा का होईना तर सत्य बाहेर त्या ठिकाणी येत असतं आणि न्यायदेवता आपली एवढी सक्षम आहे की आज त्या न्यायदेवतेनं सीबीआय चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले आणि त्यामुळे आता न्यायालयाने चौकशीची आवश्यकता वाटत असेल, न्यायालयात प्रथम दर्शनी याच्यामध्ये काहीतरी काळजीला वाटून चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं मत बनत असेल तर त्या ठिकाणी आपण राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर आणखी जनतेसमोर त्या ठिकाणी आपल्या अब्रूची लक्तरं त्या ठिकाणी काढली जातील या भावनेचं करण्याचा कैवाचा प्रयत्न गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घेऊन या सरकारने केलेला आहे. आता प्रवीणजी, देशमुखांनी राजीनामा दिलेला आहे. गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहील का? आणि जर ते राष्ट्रवादीकडेच राहणार असेल तर राष्ट्रवादीमध्ये अशी स्वच्छ प्रतिमा कुणाची आहे की जेणेकरून राष्ट्रवादीमध्ये ते गृहमंत्रीपद त्या मंत्र्याकडे जाईल? नाही, प्रश्न तुम्ही कुठल्या व्यक्तीकडे देताय यापेक्षा त्या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सुरक्षित राहण्याचं आश्वासन तुम्हाला द्यावं लागेल, तशी विश्वासन करावं लागेल. आज पोलीस खातं जे मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, एक वैभवशाली आपलं खातं आहे. परंतु काही मुठभर लोकांच्या माध्यमातून या सरकारने या खात्याची बदनामी या ठिकाणी वेशीवर टांगलेली आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला ती प्रतिमा सुधारण्याची आवश्यकता आहे. आणि मग त्यामध्ये आता राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी कोण नेमकं त्या ठिकाणी गृह खातं या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये सांभाळू शकतं हा विषय त्यांचा आहे सर्वतोपरी. फक्त त्या खात्याच्या माध्यमातून जे काही आज या ठिकाणी बदनामी पोलीस खात्याची महाराष्ट्राची झाले आणि जो बदल्यांच्या नावानं बाजार, खंडणीच्या नावानं बाजार या ठिकाणी आज मांडला गेलाय त्याला आवर त्या ठिकाणी घातला गेला पाहिजे. कोण व्यक्ती हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं नाही. त्या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी सुरक्षिततेचं आणि निकोप आणि चांगलं वातावरण निर्माण करण्याची हमी देणारा गृहमंत्री असावा. नक्कीच प्रवीणजी, अतिशय महत्वाची प्रतिक्रिया तुम्ही जय महाराष्ट्रकडे पोहोचवलेली आहे. तुर्तास धन्यवाद. मोठी बातमी आपण पाहताय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. दरम्यान यावर आपण सुधीर मुनगंटीवार यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. सुधीरजी, काय प्रतिक्रिया असेल? गृहमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत महत्वाची घडामोड, काय प्रतिक्रिया असेल तुमची? मी याचं स्वागत करतो. महाराष्ट्राची जगभर अशा प्रकरणामुळे बदनामी झाली होती. एक मुंबई सारख्या मोठ्या शहराचे पोलीस आयुक्त ज्यांनी 32 वर्ष पोलिसांची सेवा केली आणि ज्यांचं कौतुक माननीय पवार साहेब, माननीय अनिल देशमुख, माननीय उद्धवजी न थकता करायचे. ज्या आयुक्तांनी अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर एकदा नव्हे शेकडोदा कोरोनाचं संकट राहिलं बाजूला त्यांची तारीफ करण्यामध्ये हे नेते थकत नव्हते. त्याच पोलीस आयुक्तांनी काही गोष्टी लोकांसमोर आणल्या. सत्यमेव जयते असा आपलं ब्रीदवाक्य आहे आणि त्यांनी आरोप केला.
आणि हा आरोप कोण्या व्यक्तीवर, एखाद्या व्यापारी उद्योगावर नव्हता, तर गृहमंत्री महोदयांवर होता. आणि मग अशा वेळी सत्तेची अग्निपरीक्षा झाली पाहिजे. परमवीर सिंग दोषी असेल तर 32 वर्ष पोलीस विभागात अशा अधिकाऱ्याला जर आपण ठेवलं असेल आणि त्याची वकिली पत्र आपण घेऊन त्याच्या बाजूनी आपण बघत होतो, तर मग अशांना या सीबीआय चौकशीमध्ये त्यांचा आरोप खोटा होता हे सिद्ध झाल्यावर कडक कारवाई करता येईल. किंवा जर गृहमंत्री महोदय खरंच खंडणी घ्यायचे, एखाद्या पोलीस गणवेशाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून चंबल की घाटीचा डाकू जे करू शकत नाही, हे जर कृती इथं केलं जात असेल तर हे अतिशय स्फोटक अशी परिस्थिती आहे. हे अतिशय वाईट परिस्थिती आहे. म्हणजे अशा गुन्हेगार आपल्या लोकशाहीमध्ये जरी फाशी नसली तरी हा गुन्हा फाशीपेक्षा कमी नाही. तुम्ही जर पोलीस व्यवस्थेचा वापर हा खंडणीसाठी जर केला जात असेल ना, तर याच्यापेक्षा वाईट काहीच नाही. आणि म्हणून आता सीबीआयला 15 दिवसामध्ये प्राथमिक अहवाल दिला गेला पाहिजे. याची कुठपर्यंत पालमुळे हे पाहिलं पाहिजे. कारण अशा ठिकाणी मग दहशतवाद, नक्षलवाद हा फोफावतो, नाहक लोकांचे बळी जातात. एखादी माझी आई बहीण अशा नाहक आतंकवादी हमल्यामध्ये तिच्या कुटुंबातला कोणी जेव्हा व्यक्ती गमावते, तेव्हा राजकीय नेते म्हणून आम्हाला फक्त दुःख होऊन चालणार नाही, तर आमच्या कृतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे की पोलीस अधिकाऱ्यांना खंडणीसाठी वापरणं यापेक्षा मोठा दोष, मोठा पाप असू शकतं का? किंवा पोलीस अधिकारी म्हणून मंत्र्यांवर खोटा आरोप करणं हे सुद्धा तर मोठा दोष आहे. म्हणून याच्यात काय सच्चा, काय झुटा, काय सत्य, काय असत्य, काय खरं, काय खोटं हे बाहेर यायचं असेल तर या दृष्टीने चौकशी होणं गरजेचं आहे. नक्कीच. सुधीरजी, आता अनिल देशमुखांनी राजीनामा दिलेला आहे. जो 100 कोटींच्या खंडणीचा आरोप झालेला होता त्याची नैतिक जबाबदारी देशमुखांनी स्वीकारली आहे का, की तसा त्यांनी राजीनामा दिला? नाही, त्यांनी नैतिक जबाबदारीपेक्षा कोणत्याही दबावामध्ये पोलीस विभाग असता कामा नये या शुद्ध हेतूनच राजीनामा दिला असं आपण समजायचं ना. नक्कीच. आपण शंका कशाला घ्यायची? आपण हेच म्हणतोय की याच्यात खरं काय बाहेर येऊ द्या ना. तुम्ही अशा पद्धतीने हा 4th स्टेजचा कॅन्सर भ्रष्टाचाराचा गपवता कामा नये. आणि जसं मी म्हणतोय की पोलीस आयुक्त जर खोटी माहिती देत असेल तर ती सुद्धा धोक्याची घंटी आहे कायदा सुव्यवस्थेच्या प्रशासनाला. ठीक आहे, आता तुम्ही अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, हसन मुश्रीफांना खातं देणार आहात, ठीक आहे ना, मग ते बघतील ना हसन मुश्रीफ गृह विभाग 1 महिना. आणि याच्याने काही बिघडणार आहे का? शेवटी दुसरा एखाद्या व्यक्तीने खातं बघितलं म्हणून काही आता महाराष्ट्रामध्ये सुनामी येणार आहे, ज्वालामुखी होणार आहे, काहीतरी अघटित घडणार आहे असं तर नाही आहे. एक महिन्यासाठी सत्य बाहेर येईपर्यंत आणि सत्य बाहेर आल्यानंतर परमवीर सिंग दोषी असेल तर कायद्याने त्याच्यावर आपण योग्य कारवाई केली पाहिजे. आणि अनिल देशमुख जी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नेता असणे म्हणजे गुन्ह्यापासून वाचवण्याचं काही सुरक्षा कवच आम्हाला नाही, आणि पोलीस अधिकारी असणे म्हणजे काही गुन्ह्यापासून वाचण्याचं सुरक्षा कवच त्यांना नाही. नक्कीच सुधीरजी, चौकशीतून सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया जय महाराष्ट्राकडे पोहोचवली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मोठी बातमी आपण पाहताय. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. दरम्यान याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मिलिंद सागरे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहेत. मिलिंदजी, काय अधिक माहिती द्याल? गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. रिक्त झालेलं पद आता कोणाकडे जाण्याची शक्यता आहे? शुभम, मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मोठी खळबळ माजलेली होती आणि जर का अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला नसता तर सिटिंग पदावर असताना, गृहमंत्री पदावर असताना सीबीआयची चौकशी होणे हे महाराष्ट्रासाठी नामुष्की ठरली असती. त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. आता राजीनामा दिल्यानंतर याचे वेगवेगळे दावेदार समोर येतात आहे. सध्या नवाब मलिक यांनी असं सांगितलेलं होतं की सध्या पद मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे, मात्र पदभार हा राष्ट्रवादी पक्षाच्या खात्यात होता आणि त्याच्यामुळे दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे यांची नावं समोर येत आहेत. तसेच कोल्हापूरवरून हसन मुश्रीफी या मुंबईकडे रवाना झालेले आहेत. मात्र प्रबळ दावेदार जे आहेत ते दिलीप वळसे पाटील समजले जातात. त्यांच्याकडे जो कार्यभार असणार आहे तो कार्यभार अजित पवार यांच्याकडे दिला जाणार आहे. आणि दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते समजले जातात. शुभम.
नक्कीच विरोधकांचा कुठेतरी दबाव वाढलेला होता का, त्यामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला? विरोधकांचा दबाव होता, मात्र त्या दबाव जेव्हा त्यांनी स्थापित केलेला होता त्यावेळी राजीनामा न घेण्याचं भूमिका सत्ताधारीने केलेली होती. मात्र न्यायालयाने जो मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एक प्रकारची नामुष्की झाली असती आणि ती नामुष्की टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला. याच्या अगोदर सिल्वर ओकच्या इथे बैठक झालेली. शरद पवार स्वतः होते आणि या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे व इतर काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर काही वेळात नवाब मलिक यांनी मंत्रालयामध्ये असताना तिथे या निर्णयाची घोषणा केली आणि ही नामुष्की टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश जो दिलेला सीबीआय चौकशीची आणि सीबीआय चौकशीचा अहवाल जो आहे तो 15 दिवसामध्ये देण्यासंदर्भात घोषणा केलेली होती, आदेश दिलेला होता. त्याच्यामुळे ही नामुष्की टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाय. मिलिंदजी, गेल्या अनेक दिवसापासून हा आरोप झालेला होता देशमुखांवर, पण आता सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरच देशमुखांनी हा राजीनामा का दिला? नामुष्की टाळावी आणि दुसरं म्हणजे एक योगायोग हा पण आहे की या अगोदरही आर पाटील जे गृहमंत्री होते त्या 26/11ला जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी एक वक्तव्य बेजबाबदारपणे एक वक्तव्य केले होतं आणि त्याच्यामुळे मोठं वादळ निर्माण झालेलं. त्याच्यामुळे राजीनामा दिलेला होता आणि त्याचबरोबर आर आर पाटील नंतर अनिल देशमुख हे दुसरे असे राष्ट्रवादीचे गृहमंत्री आहेत ज्यांना पदावर असताना राजीनामा द्यावा लागला. नक्कीच मिलिंदजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही दिली. आताची मोठी बातमी आपण पाहताय. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. थोड्याच वेळात ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यासाठी पोहोचण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. थोड्याच वेळात ते मुख्यमंत्र्यांकडे हा राजीनामा सुपूर्द देखील करणार आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिलेली आहे. दरम्यान आपण प्रतिक्रिया घेऊयात. आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी पी.के. जैन जोडले गेलेले आहेत. पी.के. जैनजी, काय सांगाल? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे, याचे पडसाद राज्याच्या राजकारणामध्ये आता कसे उमटतील? राजकारणाबद्दल मी काही कमेंट करू शकत नाही, पण एन्क्वायरी बद्दल आणि गृहमंत्र्यांनी त्यांच्या पदावर राहावं किंवा नाही याबद्दल मी सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे की जरी गृहमंत्र्याची चौकशी चालायची असेल तर तेव्हा गृहमंत्री त्या पदावर राहू शकत नाही, कारण कोणताही पोलीस अधिकारी त्याच्या विरोधात जाऊन स्टेटमेंट देणार नाही असं मला वाटत होतं. आणि आता आज ही गोष्ट जवळजवळ खरी निघालेली आहे की गृहमंत्री आता त्या पदावर राहणार नाही, तेव्हा ती चौकशी जी आहे ती निष्पक्षरित्या होईल असं मला वाटते. आणि राजकारणावरती परिणाम असा होणार आहे की आता या चढाव जे काही आम्हाला थोडंफार कळते त्याच्यामध्ये की ही ओढताण जी चाललेली होती की त्यांना राजीनामा देऊ द्यायचे नाही, आणि आता तर म्हणजे त्याच्या डोक्यावर येऊन आपटला ते की त्यांना नाईलाजाने राजीनामा द्यावा लागला. हीच त्यांनी काही दिवसापूर्वी दिला असतं तर जास्त इज्जतीने बाहेर गेले असते असं मला वाटते. म्हणजे त्याच्या जो लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो थोडा सुधारला, बरं झालं असतं ते. हा, देशमुखांवर आरोप होऊन बरेच दिवस झालेले होते, मात्र आता त्यांच्या राजीनाम्याला न्यायालयानं जे आदेश दिलेले आहेत सीबीआय चौकशीची त्याचीच वाट का पाहावी लागली? गृहमंत्र्यांनी आधी राजीनामा का दिला नाही? आता त्यांनी ते एक पॉलिटिकल निर्णय घेतला की त्यांनी मंत्र्यांनी राजीनामा देऊ नये अशा प्रकारचे आरोप होत असतात. पण माझं असं म्हणणं होतं की एका सेवेमध्ये असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांवरती फार गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्या आरोपामध्ये त्यांनी दिवस वेळ कोण अधिकारी त्या ठिकाणी हजर होते, कोणते व्यक्ती त्या ठिकाणी हजर होते, त्या पुराव्यानिशी त्यांनी किंवा त्या नावानिशी त्यांनी माहितीनिशी अर्ज माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. मग तेव्हाच त्यांना या गोष्टीचा गांभीर्य कळला पाहिजे होता आणि अशा प्रकारची भूमिका न घेता त्याच्यामध्ये चौकशी होईपर्यंत त्यांनी पदावर राहू नये असा निर्णय घेतला पाहिजे होता पक्षाने असं मला वाटते. आणि तो सर्वांसाठी बरा राहिला असता. आणि हे जे महाराष्ट्र शासनाला जे आज हे दिवस भोगावे लागते किंवा ते पाहावे लागले तर हे एकदा अशी परिस्थिती उद्भवली नसती.
नक्कीच अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पीके जैनजी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद. जी धन्यवाद. आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहताय. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहताय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे. सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देशमुख यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झालेली होती आणि या बैठकीतच हा निर्णय झाल्याची शक्यता आहे. गृहमंत्री देशमुख आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणत्याही क्षणी पोहोचू शकतात. मुख्यमंत्र्यांकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. दिलीप वळसे पाटील किंवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आता गृह खातं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अधिकृत सूत्रांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिलेली आहे.